नमस्कार, मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं यूट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अमर्याद श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन। उल्हासनगर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ दलितांपुरते मर्यादित नाही, इतक्या संकुचित दृष्टीने त्यांच्याकडे बघणे योग्य नाही, कारण त्यांचं कार्य सर्वसमावेशक व्यापक आहे। सकल भारतीयांचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता। त्यांचे कार्य अमर्याद असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी उल्हासनगर येथे प्रतिपादन केले। रविवार 5 एप्रिल रोजी तक्षशिला विद्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित केलेल्या वसंत मोहन पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषण देताना बोलत होते। साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि चळवळीच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सन्माननीय व्यक्तीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंत मोहन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो। आतापर्यंत हा पुरस्कार डॉक्टर गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर वामन होवाळ, कुमुद पाचाडे या मान्यवरांना आलेला आहे। या वर्षीचा वसंत मोहन पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत व हिंदी मराठी साहित्यिक प्राध्यापक दामोदर मोरे यांना प्रदान करण्यात आला, ज्यामध्ये सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व 1000 रुपये देण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कल्पना सरोज, संस्थापक व उद्योजक कमानी टूज यांची उपस्थिती लाभली। सोबतच प्रमुख उपस्थित डॉक्टर प्रकाश बाकुडे, एक्स्ट्रा जॉईंट डायरेक्टर DNR, महेश भारती, राष्ट्रीय कोषाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सल्लागार सम्यक विद्यार्थी आंदोलन, कमलेश सोनाळे, माजी अप्पर जिल्हाधिकारी, IM मोरे, माजी सचिव महसूल मंत्रालय, किरण सोनवणे, पत्रकार व विचारवंत हे सर्व उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमादरम्यान वसंत मोहन यांच्यावर PhD केलेल्या व वसंत मोहन मराठी साहित्य आणि विचार विश्व याच्या लेखिका डॉक्टर जल्ला ढोके गाणार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे बोलताना म्हणाले की ज्ञान हे अत्यंत विश्वात्मक संकल्पना आहे व ज्ञानाच्या व्यापक संदर्भामध्ये वसंत मोहन यांच्या कार्याचा परिप्रेषक वाढत जातो आणि विश्वापर्यंत पोहोचत जातो। साहित्यिक वसंत मोहन यांच्या कार्याचा गौरव करत ते म्हणाले, अशा प्रकारचे वसंत मोहन हे वेगवेगळ्या संदर्भात त्यांनी अनुवादित ग्रंथ निर्माण केले। त्यामध्ये जाती संस्थेचे उच्चाटन अशा प्रकारचं एक पुस्तक आहे। त्याचबरोबर आंबेडकर आणि धम्म क्रांती अशा प्रकारचं पुस्तक आहे। संस्थाने व अल्पसंख्याक समाज, त्यावर मुक्ती कोण पथे ही अनुवादित पुस्तकं सुद्धा त्यांची स्वतंत्र पुस्तकं इतकीच महत्वाची आहेत। बुद्धकालीन स्त्री जीवन असो, बुद्ध फुले आंबेडकरांची प्रदूषणे असोत, त्या प्रदूषणाच्या संदर्भात अनेक वादविवाद झालेले आहेत। डॉक्टर A.D. फडक्यांना उत्तर देण्याचा प्रकार असो, ठावरे नावाच्या दलित माणसाला त्याच्या पुस्तिकेला उत्तर देण्याचा प्रकार असेल, किंवा शेषराव मोरे यांच्या संदर्भातली अनेक वादाची भूमिका असेल, या सर्व प्रामाणिक प्रांजल अशा प्रकारच्या सत्याच्या अटीमधला त्यांचा त्यानंतर सत्कारमूर्ती प्राध्यापक दामोदर मोरे यांनी आपल्या भाषणात वसंत मोहन यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला व त्यांचे कार्य किती व्यापक आहे हे सांगितले। कार्यक्रमाचे संयोजन समितीमध्ये डॉक्टर चंद्रकांत साळवे, बाळरोग तज्ञ, प्राध्यापक सुनीताई रामटेके, दिगंबर हजारे समन्वयक बुद्धविहार समन्वय समिती, ॲडव्होकेट प्रफुल्ल कोळी हे मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रफुल्ल केदारे यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक नगरसेवक अंजली साळवे यांनी, तसेच सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक सुनीताई रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन उज्ज्वला मोहन यांनी केले। कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक हे अंजली चंद्रकांत साळवे, अध्यक्ष वसंत मोहन सोशल वेलफेअर फाउंडेशन, मिलिंद वसंत मोहन उपमहाप्रबंधक SBI, रोहित साळवे संचालक वसंत मोहन सोशल वेलफेअर फाउंडेशन हे होते। या कार्यक्रमाला अनेक सामाजिक, साहित्यिक व राजकीय मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, उल्हासनगर व सरकच्या परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने
डॉक्टर आचार्य कांबळे, प्राध्यापक सुधाचार्य गायकवाड, दिलीप मालवणकर, संजय अभंग, डॉक्टर महेश बनसोडे, शिवा इंगोले, नगरसेविका सुरेखा सोनवणे, नगरसेवक राजेश वानखडे, भाजपनेते सावंत थोरात, शेषराव वाघमारे, नगरसेवक प्रशांत धांडे, संदेश सपकाळ, बुद्धविहार समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेंद्र बासागळे, देवदास नरवाडे, तसेच देवदास नरवाडे, डॉक्टर मिलिंद रणवीर, अशोक निकम, डॉक्टर गजपाल इंगोले, दत्ता पडगाण, डॉक्टर गोकुळदास अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह उल्हासनगरच्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह.